नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, आता सिग्नल तोडणं किंवा वाहतुकीचे कुठलेही नियम मोडणं चांगलंच महागात पडणार आहे. जर एका वर्षामध्ये तुम्ही 5 वेळा वाहतुकीचे नियम मोडले तर तुमचा चालक परवाना म्हणजेच ड्रायव्हिंग लायसन्स हे 3 महिन्यांसाठी सस्पेंड केलं जाणार आहे. ही ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करण्याची तरतूद दळणवळण मंत्रालयाच्या नवीन मोटार व्हेकल सुधारणा नियमामध्ये आल्याचं मोठं वृत्त आहे. वाहन चालक परवाना संबंधीचे RTO किंवा जिल्हा ट्रान्सपोर्ट ऑफिस यांना याबाबतचे निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आलेत. या नवीन तरतुदीनुसार RTO किंवा जिल्हा ट्रान्सपोर्ट ऑफिसनं चालकाचा परवाना रद्द करण्यापूर्वी परवानाधारकाची बाजू ऐकून घ्यायला हवी. या नवीन नियमाचं नोटिफिकेशन बुधवारी काढण्यात आलंय. 5 किंवा त्यापेक्षा जास्त वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्यास चालक परवाना रद्द करण्याची अंमलबजावणी ही 1 जानेवारीपासून लागू करण्यात आली आहे. नवीन नोटिफिकेशननुसार एका वर्षापूर्वी मोडलेला वाहतुकीचा नियम किंवा गुन्हा हा पुढच्या वर्षी ग्राह्य धरता येणार नाही. सध्याच्या घडीला 24 असे नियम आहेत ज्यामुळे संबंधित अधिकारी तुमचा वाहन परवाना रद्द करू शकतो. यामध्ये वाहन चोरी, प्रवाशावरती हल्ला, प्रवाशाचं अपहरण, वेगाची मर्यादा ओलांडणं, मर्यादेपेक्षा जास्त सामान गाडीत भरणं, सार्वजनिक ठिकाणी वाहन बेवारस स्थितीमध्ये सोडून जाणं या नियमांचा देखील यामध्ये समावेश आहे. मात्र आता नवीन तरतुदीनुसार 5 वाहतुकी संबंधीच्या गुन्ह्यांमध्ये हेल्मेट न घालणं, सीट बेल्ट न लावणं, सिग्नल मोडणं यासारख्या तुलनेनं कमी तीव्रतेच्या गुन्ह्यांचा देखील समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे हे साधे वाटणारे नियम जरी मोडले तरी तुमचा परवाना रद्द होऊ शकतो. याबाबत बोलताना वाहतूक संचालक अनिल चिक्का यांनी सांगितलं की वर्षामध्ये 5 वेळा वाहतुकीचे नियम मोडल्यास वाहन परवाना रद्द ही तरतूद योग्य दिशेला जाणारी आहे. मात्र लोक धोकादायक पद्धतीनं वाहन चालवतात हे ट्रॅफिक पोलिसांच्या नजरेस येत नाही. त्याबाबत काय? याबाबत SOPचा अभाव आहे. तसेच CCTVमध्ये कैद झालेले वाहतूक उल्लंघनाची प्रकरणं ही अनेक वेळा न्यायालयामध्ये आव्हान देणारी ठरतात. त्यामुळे पाहावं लागेल की पुढे काय घडतंय ते. परंतु सध्या तरी वाहतुकीच्या नियमाचं जर एका वर्षामध्ये तुम्ही 5 वेळा उल्लंघन केलं तर तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स आता 3 महिन्यांसाठी सस्पेंड केलं जाणार आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.